तिसरा म्हणत आहे, तिसरा. बरं ठीक आहे, सांगतो पाय. काय म्हणते, एका वर्गात किती विद्यार्थी आहे? 13 विद्यार्थी असून त्याचं सरासरी वय किती वर्ष आहे? 8 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी वयाची सरासरी कितीने वाढते? 3 वाढते. तर शिक्षकाचं वय किती? पाय काय म्हणते, एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 13. तर सरासरी किती आहे म्हणते? 8. तर 13 विद्यार्थ्याचा ऍव्हरेज किती आहे? 8. तर म्हणण्याचा अर्थ काय, 13 जणांजवळ किती किती आहे? 8 8 8 8 आहे. जेव्हाही वर्गात शिक्षक येईल सरासरी कितीने वाढत आहे? 3. मग 3 सरासरी वाढवत आहे. तर शिक्षकाले जे वाढलेलं सरासरी आहे ते घेऊन बोलावं लागते ना. मग 8 आणि 3 किती होईल? 11. तर शिक्षकाले म्हणा, तुमच्यासाठी तुम्ही 11 रुपये काढून ठेवा. काहून का, आम्ही 13 लोक, आमच्याकडे 8 8 8 8 आहे. तुम्ही जेव्हाही अंदर येता तेव्हा आमची सरासरी कितीने वाढते? 3 वाढवता. मग काहून वाढवण रे बा 3 शिक्षक? कारण समजते काय याचं? तुम्ही तर मस्तपैकी 13 लोक आहे, तुम्ही तर बढियापैकी 8 8 रुपये घेऊन बसले असं समजू. जेव्हाही वर्गात शिक्षक येते तुमच्याजवळ 3 3 रुपये वाढते. कसे काय वाढते? शिक्षकाजवळ पैसे काय असेल? जास्त असेल. हेच विचारायला शिक्षकाजवळ किती. मग शिक्षकाला म्हणायचं, अरे बा कसं आहे, जे वाढलेले आहे ते घेऊन ये. 8 आणि 3 किती घेऊन ये तुझ्यासाठी? 11. स्वतःसाठी 11 काढून ठेवून शिक्षक, ठीक आहे. आणि तुम्हाला दिन मग आता किती किती दिन? 3 3. किती जणाला दिन? 13 जणाले. 13 तरी किती दिन तुम्हाला? 39 तुम्हाला दिले. 11 स्वतःसाठी ठेवले. तर 39 आणि 11 किती घेऊन आहे? 50. आन्सर होय. समजलं? सांगा लागते पिक्चर सारखं. हा, समजलं काय? नक्की? काही कन्फ्युजन?